कई पहल की, जिससे विधायकों के प्रति कार्यपालिका की जवाबदेही को और मजबूत करने में सहायता मिली। उनके कार्यकाल के दौरान उत्कृष्ट सांसद सम्मान की शुरुआत की गई। वे वर्ष 2004 से 2010 तक राज्यसभा के सदस्य भी रहे। श्री पाटिल जी ने केंद्र सरकार में गृह मंत्रालय सहित विभिन्न मंत्रालयों का कार्यभार संभाला। उन्होंने अनेक संसदीय समितियों के सभापति तथा सदस्य के रूप में भी अपना कार्य किया। उन्होंने पंजाब और राजस्थान राज्यों के राज्यपाल एवं चंडीगढ़ के प्रशासक के रूप में भी अपनी सेवाएं दी। श्री पाटिल जी 2 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य रहे। वे महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष और उपाध्यक्ष भी रहे। उन्होंने महाराष्ट्र राज्य के मंत्री परिषद के रूप में भी अपनी सेवाएं दी। श्री पाटिल जी भारतीय संसदीय समूह, अंतर संसदीय संघ के राष्ट्रीय समूह तथा सीपीए भारत सरकार के अध्यक्ष भी रहे। शिवराज जी पाटिल जी का 12 दिसंबर 2025 को महाराष्ट्र के लातूर में 90 वर्ष की आयु में निधन हो गया है। ये सभा शिवराज वी पाटिल जी के निधन पर गहरा शोक व्यक्त करती है तथा शोक संतप्त परिवारों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करती है। माननीय सदस्यगण, कल दिनांक 13 दिसंबर को हमारे संसद भवन पर वर्ष 2001 में कायरतापुर हमले के 24 वर्ष पूर्ण हो रहे हैं। इस दिन आतंकवादियों ने हमारे लोकतंत्र के पवित्रम स्थल। पुढच्या बातमीकडे आता वळूयात। आमदार रवी राणांच्या घरी 4 ते 5 बिबटे ठेवले पाहिजेत या शब्दात विजय वडेट्टीवारांनी टीका केली। आधी बिबट्या पाळा, मग इतरांना अनुभव सांगा। रवी राणांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी हा खोचक टोला लगावला आहे। पाहतो आपण वेगवेगळ्या विदेशामध्ये सुद्धा, वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा घरी लोक वाघ पाळतात, सिंह पाळतात, पण त्या दर्जाचे प्राणी न पाळतात। जर बिबट्यासारखा प्राणी जर मनुष्य एरियामध्ये वावरत आहे, मनुष्याच्या एरियाच्या संपर्कामध्ये आहे, वारंवार तो वस्तीमध्ये येत आहे, तर त्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन जर लहानपणापासून जर पाळलं तर मला असं वाटते बिबट्या चांगल्या प्रकारे टिकेल, नसबंदी करायची गरज पडणार नाही। नाही दिले पाहिजे ना। पहिले रवी राणाच्याच घरी 4-5 बिबटे ठेवले पाहिजेत आणि त्याला सांगितलं पाहिजे की तू आणि तुझ्या फॅमिलीनी मिळून जेवढे मेंबर असतील सगळ्यांनी एक बिबट्या पोसा आणि त्यानंतर मग दुसऱ्याला अनुभव सांगा की तो पाळीव प्राणी आहे की हिंस्र प्राणी आहे। हे मग बच्चू कडूंचा अनुभव घेऊन बाकीच्या सत्ताधारी आमदारांच्याकडे त्यांच्या म्हणण्यानुसार मग 2-2 बिबट्यांचं वाटप करावं व उर्वरित राहिलेच तर मग त्याचा विचार आम्ही करू। बिबट्या पाळा, मग इतरांना अनुभव सांगा। वडेट्टीवारांनी हा टोला लगावलेला आहे। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे असं रवी राणांचं म्हणणं होतं। एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। हे विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघाले या शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। तर आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी बाळकडू दिलंय असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंनी तारतम्य बाळगून बोललं पाहिजे या शब्दात प्रताप सरनाईकांनी प्रत्युत्तर दिलंय। जे स्वतः पलटा अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे। माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा, हेच विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघाले। आदित्य ठाकरेंना बाळकडू हे एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलेलं। त्यांच्या आई वडिलांबरोबर एकनाथ शिंदे साहेब असू द्या किंवा मी असू द्या, लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय, त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त काही बोलणार नाही। पण शेवटी आपल्या वडिलांच्या वयाचा किंवा म्हणजे मोठी जी व्यक्ती आहे त्यांच्याबरोबर बोलत असताना काहीतरी तारतम्य पाळण्याची संस्कृती ह्या महाराष्ट्राची आहे। अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य करू नये। 1,08,000 मतांपेक्षा असं मताधिक्याने जर निवडून येत असतील तर त्यांच्यावर आरोप करत असताना स्वतः त्यांनी आरशात बघणं गरजेचं आहे। राज्यात महायुतीच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे असं नाना पटोलेंचं म्हणणं आहे। मुंबईमध्ये मनसेला काँग्रेससोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय अद्याप झाला नाही। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया आहे। मनसेला सोबत घ्यायला तयार आहे मुंबई तुम्ही की तोच निर्णय जो झाला? काय बोललाय की अजून आमची त्याची चर्चा झाली नाही, त्याच्यावर आता मी कुठली प्रतिक्रिया